बोर्डो पेस्ट तयार करताना काय काळजी घ्यायची मी सांगते, पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा। बोर्डो पेस्ट फवारणीच्या वेळी फडक्यातून किंवा बारीक चाळणीतून गाळून घ्यावं। तसंच मिश्रण करतेवेळी तिसऱ्या भांड्यात दोन्ही द्रावण ओतताना प्रथम चुन्याचं आणि पाठोपाठ मोरचुदाचं द्रावण ओतून मिश्रण सारखं ढवळावं। एकदा तयार केलेलं मिश्रण त्याच दिवशी वापरावं। तयार केलेल्या मिश्रणाची चाचणी निळा लिटमस पेपरने घ्यावी। निळा लिटमस पेपर द्रावणात बुडवल्यानंतर जर लाल झाला तर मिश्रणात अधिक मोरचूद आहे किंवा द्रावण आम्ल आहे असं समजावं। मिश्रणातील जास्त मोरचूद नाहीसं करण्यासाठी मिश्रणात परत चुन्याचं द्रावण निळा लिटमस पेपर निळाच राहीपर्यंत टाकावं। चाचणीची दुसरी पद्धत म्हणजे तयार मिश्रणात लोखंडी खिळा किंवा सळी 10 सेंटीमीटर द्रावणात बुडवली असता त्यावर तांबूस रंग चढला तर तांबडा दिसणारा थर तांब्याचे सूक्ष्म कण जमून झालेला असतो। त्यामुळे द्रावण फवारण्यासाठी योग्य नाही असं समजून थोडी थोडी चुन्याची निवळी ओतावी। ही निवळी ओतण्याची क्रिया लोखंडी खिळा किंवा सळई यावर जमणारा तांबडा थर नाहीसा होईपर्यंत करावी, म्हणजे मिश्रण वापरण्यासाठी योग्य होईल। ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा।